तुम्ही आपण भेटलो होतो बग्गा नंबर 16 मध्ये 16 मध्ये हातनुरकर साहेबांच्या बग्ग्यामध्ये. इथं कसं काय येणं झालं आज? इथं कसं झालं, रात्री समजलं मला की इथं बाळमामाचा बघा आलेला आहे. बर 17 नंबर बघा आलेला आहे. बर म्हणलं फोन केल्यानंतर मला आता यावं म्हणलं या ठिकाणी. बर इथं आलो, आपलं आरती ही केली, आपली सेवा केली बकऱ्यांची ही. बर बाळमामाचं सांगायचं म्हणलं तर बाळमामाचं असं बरंच चमत्कार येतं की ज्या गोष्टीवर माणसांचा विश्वास बसणार नाही बर असं बाळमामाचं चमत्कार येतं. बरं मी बघा नंबर 4 नंबरमध्ये होतो. वय 9 वर्षाचा असताना बर. बाळमामाच्या बकऱ्यामध्ये सेवा करण्यासाठी मी गेलो. बर 4थीला शाळा होतो, कळत नव्हतं बाळमामाची बकरी कशी राखायची काय. हा 9 वर्षाचा 4थीला शाळा होतो मी. बर 9 वर्षाचा असल्यापासून आज बाळमामाच्या बकऱ्यात आहे बघा. आज 24 वय आहे माझं. बर बाळमामाच्या बकऱ्यात सेवा करतो मी. बर बर चमत्कार मामांचा असं बकऱ्यामध्ये घडल्यात आहे. हा आमची बकरी बघा नंबर 16 हा तुळशीमध्ये गावामध्ये होती. बर त्या ठिकाणी चमत्कार असा घडला, हा बकरी ताण्याची होती, 1चं टायमिंग होतं, बर पिण्यासाठी पाणी नव्हतं बकऱ्यांना. बर मग आम्ही एका वस्तीवर गेलो, शेतकऱ्याला म्हणलं एका बकरी ताण्याची ती या जरा लाईटीची व्यवस्था केली तर पाणी पाजतो म्हणला मेंढरांना. मग ते लाईटीमध्ये बघितलं तर नुसती तार होती, तार आपला मोबाईल चार्जर सुद्धा जळल बर अशी तार होती. बर मग म्हणलं आता बकरी तर पाणी पाजा येते, शेतकरी म्हणला ते लाईट अशी आहे म्हणला, मोटर जळल म्हणला, चालणार नाही. आणि म्हणलं बाळमामाची कृपा आहे, बाळमामाचं नाव घेऊन काय होईल ते होईल म्हणलं. बर मग बाळमामाचं नाव घेतलं आणि ते भांडरा त्या मोटरवर टाकलं आणि बटन दाबलं बर तर बाळमामाची काय ताकद, हातभर पाणी बाहेर राहिलं. अरे बापरे. 1 तासभर मोटर चालू होती, हा पूर्ण बकरी पाणी पिली सगळी. हा हा मोटर चालूच होती, शेवटी पुन्हा आम्ही बंद केली. हा बंद केल्यानंतर मोटर बंद झाली. ती बाळमामाची ताकद. अरे आणि बघा नंबर 16 मध्ये आणखी एक चमत्कार घडला असा. हा मेंढरा आमची उंबऱ्या गावामध्ये आली ती. उंबऱ्या गावामध्ये मेंढरा आल्यानंतर एक कुत्रा आला पांढरा, आमच्या खंडासंघ झाला. त्या कुत्र्याला कोणी बोलवलं नाही किंवा काय नाही. ती कुत्रा आमच्या संघ आला खंडासंघ. बकऱ्या अशी जशी मोरत जातील तसं ती कुत्रा आमच्या संघ झाला. मग सातवली गावामध्ये एक चमत्कार असा घडला की एका शेतकऱ्यानं काय केलं तर मेंढक्याला आमच्या अडवून धरलं होतं, मेंढरा अडवून धरली होती. बर माझ्या रानात मेंढरं गेले, ते माझं नुकसान भरपाई द्या असं ती म्हणत होता. बर आई म्हणलं देवाची मेंढरा ती बाळू म्हणजे ती याला काय कोण मालक नाही काय नाही, तुम्ही आम्हीच मालक आहे. त्याचा विश्वास बस नाही, देवाची मेंढरा ती. बर ती मला देवाची मेंढराची तुम्ही मेंढरा इथं ठेवा, तुम्ही निघून जावा. ठीक आहे म्हणलं. आम्ही मेंढर त्या ठिकाणी ठेवली आणि आम्ही आलो मोहर निघून. बर बाळमामाची काय ताकद, मेंढरापाशी एक माणूस नाही, कोण नाही, कुत्र फक्त एकटं कुत्र त्या मेंढरापाशी होतं. अरे बापरे. बाळमामाची काय ताकद, आम्ही मोहर गेल्यानंतर त्या कुत्र्यानं मेंढरं बुजवली आणि त्या कुत्र्यानं मेंढरं सगळी मोहरं गोळा करून आणली. अरे. अर्धा किलोमीटर ती कुत्रं मेंढरं मोहरं घेऊन येत होतं. हा 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 आणि संध्याकाळी टायमिंग झालं, हा मेंढरं वाघरमध्ये घातल्यानंतर कोकरी आणायची असते ती बर पिल्लं पाजण्यासाठी. हा हा म्हणजे आम्ही कोकरी काढण्यासाठी गेलो आम्ही 2 जणच. हा मग कुकरी काढण्यासाठी 1-2-4 माणसांची गरज असते, बर की आपल्या खंडातली वगळून बाहेर काढण्यासाठी. अगदी अगदी. मग ती कुकरीचा सांभाळणारं जी मेंढका इथं ती म्हणली लगा तुम्ही 2 जण झाला या, हा अजून 2-3 जण घेऊन आला असतं तर तुम्हाला मदत झाली असती, काय अडचण नसती आली. बर आणि म्हणलं बाळमामाची ताकद आहे, बाळमामा करेल काय करायची. हा हा आम्ही 2 जण गेलो आणि बाळमामाची काय ताकद, ती कुत्रं पण आमच्या संग आलं. अरे बापरे. मग आम्ही अशी एक करून ती आपली कुकरी बाहेर काढायचो. हा मग ती कुकरी काय करायची, त्याला आडवाय माणूस लागायचा, त्यामुळे ती काय व्हायचं, एक पळालं की सगळीच पळून जायची. हा 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 मग ते कुत्रं काय करायचं, कुकरी तिथनं हलवून देत नव्हतं, बर. आडवून धरायचं. बर आणि मोहरा आम्ही पळालो की ती कुकरी आमच्या मागं यायची हा हा आणि मग पुन्हा मागं बुजायला लागली की ती कुत्रं काय करायचं, गोळा करून सगळी हा हा कुकरी मोहरा आणली त्यानं. बर. असं करून सगळी कुकरी वाघरं त्या कुत्र्यानं घातली. हा ती बाळमामाची ताकद. आणि कचरेवाडी गावामध्ये एक घटना घडली. बर गावाचं नाव आहे कचरेवाडी, माळशिरसपाशी घटना घडलेली आहे. बर त्या शेतकऱ्याचं नाव आहे सरजेराव म्हणून. बर त्या ठिकाणी बागा नंबर 4 गेलेला होता आणि त्यांच्या घरी एक बैल आहे, बैल. हा त्या ठिकाणी एक आपली बाळमामाची बकरी गेलती आणि आपण ग्रामपंचायतीचा हापसा पाडतो पाणी पिण्यासाठी. त्यांच्या तिथं एक हापसा होता, उन्हाळ्याचं दिवस होतं, बकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नव्हतं. हा हा मग आम्ही असं खांड घेऊन गेलो तिथं बकरी पाणी पाजण्यासाठी. मग ती माणसं म्हणली राव हे बंद पडलेलं आहे, पाणी नाही यात. आम्ही भांडारा घेतला बाळमामाचा आणि त्या हापशावर टाकला बर आणि हापसाय चालू केलं तर बाळमामाची काय ताकद, दाना त्यातनं पाणी असं निघलं बाहेर. बर सगळं खांड पाणी पिलं. बर आणि त्यांच्यात शिर्तीची बैल आहे ती, त्यांचा 4-5 वर्ष झालं बैल असं बसून होता धरणीला. बाळमामाची काय ताकद, शर्यत मोहरं होती,
आणि बाळूमाचा भंडारा त्या बैला लावला, बैल जाग्यावरून हाय असा उठला आणि त्याच बैलाने शर्यत जिंकली. बर. ही बाळूमाची ताकद. अरे बापरे. बाळूमाचं सांगायचं तेवढं थोडकंच आहे. मामाने सांगितलं करशीला शेवा तर खाशीला मेवा, मेवा. करशीला चाकरी तर खाशीला भाकरी, बरोबर आहे. माझी विठंबना करशीला तर मातीत मिसळून जाशीला, बरोबर. मी जळी तळी काष्टी पाशाने आहे. बाळूमाची ताकद मोठी आहे. बाळूमाची बकरी कुठेही जाऊ द्या, बाळूमाने काय सांगितलंय, या पृथ्वीच्या अगोदरचा मी आहे. मामा जन्मी धनगर परी तो शेषाचा अवतार, सापाचा अवतार आहे मामांचा. आपली इच्छा मनोकामना जी काय असेल ती मामानं सांगितलंय, माझी सेवा करा. जर नाही तुमचं काम केलं तर बाळू धनगर जबाबदार आहे. बरोबर आहे. मामांची ताकद मोठी आहे. मामांचं असाच एक चमत्कार, एका शेतकऱ्यानं काय केलं तर मेंढक्याला एका मारलं होतं. मेंढराशी दानामध्ये गेल्यानंतर शेतकरी म्हणला कुठला बाळूमान काय मला काय माहित नाही म्हणला, त्यानं मारलं त्या मेंढक्यांना. बाळूमाची काय ताकद, 1-2 महिने झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यानं त्याला मारलं त्या शेतकऱ्याचा हात मोडला. ही मामानं सांगितलंय, माझा मेंढका वाटतो तेवढा सोपा नाही, माझी मेंढी माऊली वाटते तेवढी सोपी नाही. माझी मेंढी ज्या शेतकऱ्याच्या रानात जाईल त्या ठिकाणी धनधान्य असं मोठ्या प्रमाणात पिकल. माझ्या मेंढीच्या केसाला जर धक्का लावशीला तर 6 महिन्यात हात काढीन, तवाच बाळू धनगर जगात नाव सांगेल म्हणून सांगितलं. की आपण आता मेंढक ही सेवा करतो, आम्ही एवढी सेवा करतो, पण आमच्या मेंढीला हाणाय परवानगी नाही आम्हाला. मामांची ताकद. अगदी बरोबर. आणि मेंढराचं वैशिष्ट्य असं आहे, एखाद्याचं खाऊ नको म्हणलं तर ती मेंढर मुद्दाम खाणार, आणि एखादी जर म्हणलं बाबा माझ्याच सोडा तर त्याचं घासाला तोंड सुद्धा लावत नाही. ही मामाची ताकद मोठी आहे. का तर मामानं सांगितलंय की अरे ज्याला माहिती आहे मी खरोखर कोण आहे त्याचं मी खाणारच नाही, पण ज्याला माहिती नाही त्याचं हातमून खाणार. का तर त्याला चमत्कार करून दाखवायचा. ही ताकद मोठी आहे मामांची. आज आपण पाहतो की मामाने 1966 साली समाधी घेतली. आज पण मामांची कीर्ती आजरा अमर आहे. आपल्याला स्वप्नामध्ये ही मामा दर्शन देत आहेत. आता हिथं म्हणजे यायचं म्हणजे माझ्या मनी देणी सुद्धा नाही. काम होतं मला, रात्री फोन आला, हे आपलं आर्मी साहेब आहेत महादेव म्हणून. नाव सांगा. नमस्कार, जय बाळूमा. माझं नाव महादेव टकले, मी मंगळवेढा खूपसंगीत आहे. बरं. त्यांनी मी फोन केले इंडियन म्हणून आर्मीमध्ये आता 7 साल सर्व्हिस चालू आहे. 7 वर्ष झाले का? हा. खरंच. पहिले सुरुवातीपासून मी असं ट्राय करत होतो. बरं. ज्यावेळेस मी बाळूमाच्या दर्शनाला लागलो, सेवेला लागलो, त्यावेळेसपासून मी भरती झालो. खरंच धन्यवाद. आणि तुमची सेवा अशी सुरू होते, सेवा सुरू तिकडची सेवा सुरू होते आणि इथली हो, सेवा हो. सुरू होते. ही आपलं नाव सांगितलं. जय बाळूमा. हां. मी उत्तम गोविंद मोठे, हां. राहणार मंगळवेढा. मंगळवेढा. मी पण पहिले 4 नंबर बघायला मेंढ राखत होतो. हां. मी पहिल्यांदा सिलेक्शन झालं नाही माझं, पण 4 नंबर बघायला गेल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. बरं. त्यातनं कॉल आला ते मी आता डायरेक्ट कुठं ट्रेनिंग service सेंटर आहे? झालं. हा? आता कुठं आहे? आता मी जम्मू काश्मीरला आहे. 7 वर्ष सर्व्हिस झाली, आम्ही दोघं मिळूनच झालो. मिळून झालं तुम्हाला? हां. एकाच एकाच भरती भरती झालो, सेवेला बी 4 नंबर मध्ये दोघं पण बकरे राखायला होतो. होय काय? हां. अरे वा. मग दोघं- त्या- पांडू सोबतच होतो बकरे माझ्यासोबतच होती बकरी बकरी. राखायचं काय? म्हणजे आम्ही दोघं तिघेजण मेंढ राखताना नाही बरं. सोबत आणि असायचं प्रत्येक कायम सुट्टीला आलं का contact वगैरे. दर्शन मेंढरात तर जायचं, नाही तर आजमापूर कुठे ना कुठे एका ठिकाणी जायचं. जायचं सुट्टीला आले का. अरे वा. आलं की आधी सेवा महत्वाची मानली जाते ना या खरं ठिकाणी. आहे. मामानं सांगितलं तुमचं कुठलंही काम असू द्या, कुठलंही इच्छा असू द्या, कुठलंही संकट असू द्या, तिथं फक्त कामावर बी लय माझी चमत्कार सेवा होते. करा. मोठ्या मोठ्या संकटामध्ये जातो आम्ही, पण एकदा नाव घेतलं हा, हा. की काम पूर्ण होते. तुमच्या सांगतो तुम्हाला आता सैन्यातले बरेचसे जण असे आहेत की आपले व्हिडिओ सुद्धा बघतात. रोज बघतो आणि मी तर तुमचं सांगतात- रोज हो, बघतोय. गाड्या चालवताना एवढं अचानक काय काय चमत्कार होते काय कळत सुद्धा नाही. हा, ते पण सगळं होऊन जात बरोबर. आणि बाळूमाचा एक चमत्कार, आता मध्ये आमुष्या होती, हां. त्या टायमाला म्हणलं याला बकऱ्यातनं जाऊन यावं म्हणलं आपण. हां, हां. बघा नंबर 16 मध्ये जायचं म्हणलं 2 दिवस, हां. जायचं काय होईना. मग गेलो त्या ठिकाणी, बकऱ्यात आरती ही केली, हां. मेंढरं ही आपली चारण्यासाठी नेली, सेवा केली, बरं. आणि बकऱ्यातनं पुन्हा घरी आलो मी. तर असं बसल्यानंतर सगळी माणसं आहेत, ही आहे ती, तर मामा सरपाच्या रूपात मायापाशी पायापाशी येऊन असं पाना काढून उभं राहिले. मी पाया पडलो आपलं हां. आणि गेलो. मग मामाची ताकद मोठी आहे. खरं आहे. ही आमचं वडील आहे. या की तो? या की. नाव सांगा. शांतीलाल वसंत कोळेकर. खरंच तुमच्या मुलाची सेवा भरपूर आहे. हा. मुलाची सेवा 10-11 भरपूर आहे वर्ष अगदी. सेवा केली हो, त्यानं. खरं, खरं. आणि आम्हाला जर घरी कुणी विचारलं मुलगा कुठं आहे तर आम्ही शाळेत आहे म्हणून सांगायचं, आणि ही शाळेच्या नावाखाली बाळमामाची सेवा करायचा आतापर्यंत. बरं बरं. आणि मामाने त्याचं काम बी तसं ठरल्याप्रमाणे इच्छा त्याच्या पूर्ण केले. ते हां, हां. काय नाही, सगळं व्यवस्थित आहे मामाच्या कृपेने.
बकरी कुठेही असू द्या कुठे बी असू द्या. हे वाढायचं ह्यांचं हे आपलं काम सेवा करा. अरे वा. कुठेही आता इथं पण शालिवान तात्याच्या इथं मेंढ्या आले ते म्हणून कळलं. 5 दिवस झाला आम्ही येतो इथं सेवा करायची, बायकांना भांडी घासूनच बायका घरी न्यायच्या रिटर्न जाताना. किती बी वेळ होऊ द्या, मामांच्या तळावर बायासनी भांडी घासायला लावायची, वाढायचं, सेवा करायची. आता ही आपलं बेंबळ्याचं डॉक्टर आहेत बघा, हा. त्यांच्यात पण तळ बसला होता, तिथलं तुम्ही घेतलंय त्यांनी, घेतलंय. पण त्यांनी पण खूप सेवा केली. काय नाही आमच्या सवासातले ते. बाळूमामांच्या नावानं चांगलं. चांगलं. ही सगळी मंडळी आहेत मित्रांनो आपल्याबरोबर. हा, हे डॉक्टर आहेत बेंबळ्याचे. नाव सांगा. हा, सांगा ना. मी डॉक्टर हुलगे बेंबळे, हा. पशुधन पर्यवेक्षक. बर डॉक्टर आहेत बर बोला आमचे जोडीदार. बोला की सर. हा, बोला की डॉक्टर. पशुधन पर्यवेक्षक. मी जनावरांची सेवा करतो. बर असंच व्हिजिटला गेल्यानंतर मिटकलवाडीकडे मला बाळूमामा आदमापूरला आहेत, आदमापूरलाच त्यांचं स्थान आहे हे माहित होतं, हा. पण कधी जाणं येणं नव्हतं. बर माझ्या कामात मी व्यस्त असायचो. बर पण असंच बेंबळेवरून मी मिटकलवाडीला व्हिजिटला गेल्यानंतर मला बघा नंबर 16 तिथं बघा नंबर 16ची मेंढ्या दिसल्या. मग मी म्हणलं ही मेंढ्या कुणाच्या इथ्या? बर मग तिथली लोक म्हणली की ही बाळूमामाची मेंढर आहे ती. मग म्हणलं ही कुठनं आली, कुणीकडे चालली ही. मग तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबा ही आदमापूरनं आली, ती आदमापूरला कधी असते ती, पण ही अशीच गावोगावी जाऊन चरून येते ती. त्यांनी बघा मग त्यांना मी म्हणलं ह्यांचं बघतोय कोण, तर ही म्हणली ह्यांचं एक कारभारी असते. मग बापू म्हणून कारभारी असते. मग मी त्या बापूंची भेट घेतली. मग बापूला म्हणलं बापू ही कसं चालतो तुमचा कारभार सगळा? तर काय नाही म्हणले, सगळे शेतकरी आहेत, तर शेतकरी म्हणते की आमच्यात बसायचं, आमच्यात पालखी उद्या, तिथलं जेवणाचा खर्च असेल, ती जे काय मालक असतो याचा शेतकरी, तो शेतकरी काय अन्नदान करतो त्यांना, आणि काय त्या ट्रस्टला बी दान करतो ते अन्नदान. मग त्या हिशोबात मग म्हणलं चला आमच्या गावात बी आमच्या घरी बसवायची ती मेंढ्या. मग म्हणले जागा बघावं लागेल. मग त्यांना म्हणलं चला तुम्ही अगोदर जागा बघा, पाण्याची सोय बघा, लाईटीची सोय बघा, तुमच्या जर सगळ्या मेंढ्यांची खाण्यापिण्याची जर सोय होत असेल तर घेऊन येऊ द्या माझ्याकडं. मग माझ्या काय मनी दिनीब नव्हतं बाबा ही आपल्या इकडे येते नी, आपल्यात मेंढ्या आपल्या रानात बसते न्या, तसं काहीच नव्हतं मनात. त्यांना आलं दाखवलं आणि त्यांनी भांडरा टाकला आणि तिथली जागा फिक्स केली. तर असं माझ्या मनी दिनीब नव्हतं. आणि बेंबळकरांचे आमच्या सगळ्यांच्या मनात नव्हतं की बाबा आपल्या गावात पालखी कधी येईल. पहिल्यांदा जसं बाळूमामा स्थान आहे तसं मेंढर कधी माहीत नव्हती. पहिल्यांदा आपल्या बेंबळ्यात पालखी बघा नंबर 16 आलता. भरपूर गर्दी होती, कोरोनाचा काळ होता. पोलीस डिपार्टमेंट सुद्धा तिथं येऊन पिंजरा घेऊन आलं. एक 7-8 पोलीस होती, कॉन्स्टेबल होती, PSI सुद्धा आलतं तिथं. पण तिथं काय नाही, लोकांनी तिथं